वेगवेगळ्या रंगाची आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपल्याकडे असावीत हा माझा छंद आहे आणि तो छंद जोपासण्याचा मी खूप प्रयत्न करते आणि मला हा छंद शांत बसूच देत नाही. कुठेही नवीन प्रकारची फुलं बघितली, नवीन रंगाची बघितली आणि मला ती जर आवडली तर त्याचं रोप लावण्याचा मी प्रयत्न करते. जरी माझ्याकडे जागा खूप कमी आहे, माझी आता बाल्कनी पूर्ण फुलांच्या झाडांनी भरलेली आहे. भरपूर फुलं आहेत. रोपं पण भरपूर आहेत. आता जागाच नाही आहे आणि वेळ तर अजिबात नसतो मला. तरीसुद्धा मी ही फुलं जोपासण्याचा, रोपं नवीन आणून लावण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून अशी छानपैकी फुलं जेव्हा येतात, अगदी ह्या रोपांना मी खूप कमी वेळ देते. घरीच कंपोस्ट तयार करून त्यांना खाऊ देते. भरपूर खाऊ त्यांना रोजच्या रोज मिळतो. किचनमधून जो निर्माण होणारा आपला वेस्ट आहे, तर ते मी काहीच टाकून देत नाही. सगळ्या प्रकारच्या फळांच्या आणि भाज्यांच्या साली आणि भाज्यांची देठं ह्यांच्यापासून सुद्धा मी खत तयार करते. केळीच्या साली वगैरे तर रेग्युलरली असतातच. लिंबाच्या साली, त्यातून भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम सगळेच मायक्रोन्यूट्रिएंट्स त्यांना मिळतात. तर अशा प्रकारे हे मी पिवळ्या रंगाच्या अबोलीचं रोप लावलं आहे. हे कटिंगपासून लावावं लागतं. हे बीपासून येत नाही. हे खूप कॉमनली आपल्याकडे बघायला मिळत नाही. कोकणात मात्र हे खूप कॉमन आहे. अगदी रस्त्यावर सुद्धा तुम्हाला हे बघायला मिळतं. पण मला हे कटिंग मिळालं आणि मी ते लावलं आणि त्यातून आता छानपैकी फुलं जेव्हा येतात. खरं तर हे म्हणजे खूप कमी फुलं आहेत. छोटीशीच एकच रोप लावलं आहे. एकाच रोपाला एवढ्या लोंब्या आल्यात आणि एका वेळेस एक छोटासा हार होईल एवढी फुलंच मिळतात. पण त्यातूनसुद्धा खूप आनंद मिळतो मला. आपल्या छोट्याशा जागेत आपण ही फुलं करू शकतो म्हणून. ह्याला रेग्युलरली खतं तर द्यायची आहेत. व्यवस्थित खुरपणी ह्याची महिन्यातून एकदा केली तरी चालते. शिवाय ह्याला पूर्णपणे उन्हात ठेवायचं आहे आणि रोज थोडं थोडं पाणी मात्र देत राहायचं आहे. अगदी खूप 2-3 दिवसांनी नाही, कारण एक तर छोट्याशा पॉटमध्ये लावलेलं आहे. बघा तुम्ही, थर्माकोलच्या एका छोट्या पॉटमध्ये लावलेलं आहे. थर्माकोलचा पॉट खूपच चांगला पडतो किंवा खराब झाला की आपल्याला तो टाकून पण देता येतो, पण बरीच वर्ष टिकतो. त्यामुळे रोज थोडं पाणी द्यायचं आहे आणि खत पण 1 ते 2 दिवसांनी मी ह्याला केळीच्या सालीचं पाणी देतेच, लिंबाचं पाणी देते आणि महिन्यातून एकदा कांद्याच्या साली भिजवून त्याचं पाणी मी सगळ्या रोपांना देते आणि शिवाय कीटकनाशकाची फवारणी महिन्यातून एकदा केलीच पाहिजे. सगळ्याच फुलझाडांच्या रोपांवरती मी करत असते. माझा व्हिडिओ कसा वाटला, ही छान पिवळ्या रंगाची फुलं कशी वाटली, मला नक्की कॉमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.